कधीही कथा कीर्तन श्रवण करत नाही, जे परमार्थ करत नाही, ज्यांच्या अंतःकरणामध्ये श्रद्धा भाव नाही, त्यांच्याबद्दल आधी राग व्यक्त केलेला आहे भगवान महादेवाने. काय राग व्यक्त केलेला आहे? महादेव म्हणतायत जे कधीच कथा श्रवण करत नाही, जे कधीच भक्ती करत नाही, जे कधीच परमार्थ करत नाही, ते लोक कसे असतात? महादेव म्हणतायत नयन निसंत दर्शन ही देखा, नयन ही संत दर्शन ही देखा, लोचन मोर पंख करी लेखा, लोचन मोर पंख कर लेखा, ते सिर करू तुम परिसम तुला, जेन नमत गुरु पद मूला, जेन नमत गुरु पद मूला. राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. भगवान भोलेनाथ म्हणतायत देवी जे कधी ही भक्ती करत नाही, नयननी संत दर्शन ही देखा, ज्यांच्या डोळ्यांनी कधी संतांचं दर्शन केलेलं नाही, त्यांचे डोळे कसे आहेत? त्यांचे डोळे असे आहेत जसे मोराच्या पंखावर डोळे असतात, जे विनाकामाचे असतात. त्यांचे डोळे तसे विनाकामाचे आहेत. हे देवी, ज्यांचं मस्तक कधीही संतांच्या चरणावर नतमस्तक होत नाही, ज्यांचं मस्तक कधीही देवाच्या मंदिरामध्ये झुकलेलं नाही, वाकलेलं नाही, त्यांचं मस्तक तुंबरू फळासारखं विनाकारण असलेलं मस्तक आहे. जेन नमत हरी गुरु पद मोला, जे गुरु चरणांवर कधी वाकलेले नाही, जे कधी हरी चरणावर वाकलेले नाही. हे देवी, ज्यांच्या हृदयामध्ये हरी भक्ती नाही, ते लोक कसे आहेत? रागा रागात भगवान महादेव सांगतायत जिन हरी भक्ती हृदय नाही आनी, जिन हरी भक्ती हृदय नाही आणी, जीवत सब समनते ही प्राणी, जीवत सम समानते प्राणी, जो नहीं करई राम गुण गाना, जी है सदा दूर जी है समाना, जी है सदा दूर जी है समाना. राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. भगवान महादेव म्हणताय जिन हरी भक्ती हृदय नाही आनी, ज्यांनी आपल्या हृदयामध्ये कधीही हरी भक्ती आणलेली नाही, भक्ती केलीच नाही, ते जिवंत असून जीवत सव समान तेही प्राणी. शव म्हणजे ते जिवंत असूनही प्रेतासारखे आहे. कोण? ज्यांच्या हृदयामध्ये हरी भक्ती नाही. पुढे काय म्हणतायत? जो नाही करई राम गुणगान, ज्यांच्या मुखाने कधीही भगवान परमात्म्याचं गुणगान केलेलं नाही. त्यांचं मुख कसं आहे, त्यांची जीभ कशी आहे? म्हणतात जी हसो दादुर जी ह समाना. दादुर म्हणजे बेडूक. बेडकाशी जीभ जशी असते, विनाकारण डराव डराव करणारी असते. ज्यांच्या मुखाने कधीही ज्यांनी देवाचं गुणगान केलेले नाही, त्यांची जीभ सुद्धा बेडकाच्या जिभेसारखी डराव डराव करणारी, विनाकारण असणारी जीभ आहे. याचा अर्थ भगवान भोले बाबांना काय म्हणायचंय की आपलं मस्तक गुरु चरणावर वाकलं पाहिजे, आपलं मस्तक भगवान परमात्म्याच्या जवळ वाकलं पाहिजे, आपल्या हृदयामध्ये हरी भक्ती असली पाहिजे, आपल्या मुखाने भगवान परमात्म्याचं गुणगान झालं पाहिजे, आपल्या मुखाने ग्रंथाचं वाचन कधी न कधी झालं पाहिजे.
कधीतरी आपल्याकडून ग्रंथाचं वाचन घडलं पाहिजे, पण आयुष्य निघून जातं, अर्ध्याच्या वरती होऊन जातं, परंतु लोक कधीही ग्रंथ वाचन करत नाही. आता सांगा बरं, इथे बसलेल्यांपैकी ज्ञानेश्वरी वाचलेली एकदा जरी वाचली असेल, एकदा बोट वर करा बरं. एकदा जरी वाचली असेल, गाथा ज्यांनी वाचलेला आहे एकदा बोट वर करा. एकदा जरी वाचला असेल गाथा, एकदाच. फार कमी जण आहे. आपण महाराष्ट्राच्या भूमीमध्ये राहतो. ज्ञानोबाराय तुकोबारायांचे पाईक आहोत आपण, सांप्रदायिक लोक आहोत. बरं, ज्यांनी ज्ञानेश्वरी वाचली नाही ते कधी वाचणार आहे सांगता का एकदा? तारीख, वार, वेळ, वर्ष. या वर्षी 2024 मध्ये वाचणार ना? ज्यांनी वाचली नाही आणि 2024 मध्ये एकदा जरी ज्ञानेश्वरी वाचतील, एकदा बोट वर करा बरं. म्हणजे वाचणार. ज्यांनी नाही वाचली, वाचण्याचा संकल्प घ्यायला काय हरकत आहे? तुम्ही फक्त संकल्प करा. सत्य संकल्पाचा दाता सर्व करी पूर्ण, तो बरोबर तुमच्याकडून करून घेईल. परंतु मी वाचणार एवढं तर म्हणा. ज्या भगवान परमात्म्याने आपल्याला एवढे सुंदर डोळे दिलेले आहेत, कान दिलेले आहे, हातपाय दिलेले आहे, कशासाठी दिलेले आहे? देवे दिला देह भोजना गोमटा. बरोबर आहे का? माझा काना मात्रा चुकला वाटतं. देवे दिला देह भजना, भजनासाठी दिलेला आहे. आपण कशासाठी वापरतोय? याच्यासाठी दिलाय का? काहींचं जीवन फक्त एवढ्यासाठी. कधीतरी आपल्या अंतकरणाला आपण प्रश्न विचारला पाहिजे, मला भगवान परमात्म्याने नर देह दिला, काहींना तो नर देह सुद्धा मिळाला नाही. पशु पक्षी किडा मुंगी प्राणी यांचा देह मिळालेला आहे. आपल्याला देवाने मानव बनवलेला आहे. याच देई घडे देवाचे भजन, याच देई घडे देवाचे भजन, देवाचे भजन, याच देई घडे देवाचे भजन. हो याच देई घडे देवाचे भजन, याच देई घडे देवाचे भजन, याच देई घडे देवाचे भजन, याच देई घडे देवाचे भजन. हो अनेक हे ज्ञान, अनेक हे ज्ञान नाही कोठे, याच देई घडे देवाचे भजन, याच देई घडे देवाचे भजन, याच देई घडे देवाचे भजन, याच देई घडे देवाचे भजन. याच देहामध्ये भजन करता येतं, भक्ती करता येते, परमार्थ करता येतो. किडा मुंगी पशु पक्षी जीव जंतूचा देह जर मिळाला तर भक्ती करता येत नाही, भजन करता येत नाही. चांगलं काय, वाईट काय, योग्य काय, अयोग्य काय, धर्म काय, अधर्म काय, पाप काय, पुण्य काय, याचं ज्ञान इतर देहामध्ये मिळत नाही. हे ज्ञान फक्त या देहामध्ये मिळतंय. म्हणून हा देह जर आपल्याला मिळालेला आहे ना, तर आपण सावधानतेने जीवन जगलं पाहिजे. आपण सावधानतेने असं जीवन जगलं पाहिजे की आपल्याकडून उठता बसता चालता बोलता नामस्मरण घडलं पाहिजे. आपल्याकडून परमार्थ घडला पाहिजे. नाही परमार्थ घडला तर कमीत कमी दुसऱ्यांचं वाईट तरी आपल्याकडून घडता कामा. तो सुद्धा एक फार मोठा परमार्थ. एवढं जरी घडलं तरी भरपूर आहे. चांगलं तर केलंच पाहिजे, परंतु चांगलं करता करता कमीत कमी वाईट तरी घडायला नको. राग कुणाचा आलेला आहे भगवान महादेवाला? जे भक्ती करत नाही,
जे भजन करत नाही, जे परमार्थ करत नाही, जे साधू संतांच्या दर्शनाला जात नाही. कधीतरी साधू संतांचं दर्शन केलं पाहिजे, त्यांच्या सानिध्यामध्ये गेलं पाहिजे, सत्संग श्रवण केला पाहिजे. म्हणताय ज्याची जीभ कधीही भगवान परमात्म्याचं गुणगान करत नाही त्याची जीभ व्यर्थ आहे. आपण किती गप्पा मारतो, कामाच्या असतात, किती शब्द आयुष्यातले व्यर्थ वाया जातात. तेच फक्त शब्द बदलायचे आहे, त्याच्याऐवजी फक्त देवाचं नाव मध्ये टाकायचं. साधं सरळ गप्पा मारल्या तर जीवन वाया जातं आणि बोलता बोलता देवाचं नाव घेतलं की जीवन दिव्य बनतं. फक्त बोलताना नाम घ्यायचं आहे, भगवान परमात्म्याचं गुणगान करायचंय, कधीतरी भगवान परमात्म्याचं चरित्र वर्णन करायचं. म्हणून भगवान परमात्म्याला एकच विनंती करूया, हे प्रभू माझ्याकडून तुमचं भजन होऊ द्या, तुमचं गुणगान होऊ द्या, माझ्याकडून भक्ती होऊ द्या. भगवान परमात्म्याला आपण विनंती करूया, हे प्रभू करता रहूं गुणगान, मुझे दो ऐसा वरदान. 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 तेरा नाम ही लेते ओ, तेरा नाम ही लेते इस तन से निकले प्राण, इस तन से निकले प्राण. करता रहूं गुणगान, मुझे दो ऐसा वरदान. हो करता रहूं गुणगान, मुझे दो ऐसा वरदान. प्रेम से तालियों की सेवा करते हुए तेरी दया से मेरे भगवन, मैंने ये नर्तन पाया. हो तेरी दया से मेरे भगवन, मैंने ये नर्तन पाया. तेरी सेवा में बाधाए डाल जग की मोहमाया. हो तेरी सेवा में बाधाएं डाल जग की मोह माया. तेरी दया से मेरे भगवन, मैंने नर्तन पाया. तेरी सेवा में बाधाए डाल जग की मोह माया. फिर भी अर्ज करता हूँ, फिर भी अर्ज करता हूँ, हो सके तो देना ध्यान, हो सके तो देना ध्यान. ओ करता रहूं गुणगान, मुझे दो ऐसा वरदान. करता रहूं गुणगान, मुझे दो ऐसा वरदान.
कृपा निधान करता रहूं गुणगान मुझे दो ऐसा वरदान। तेरा नाम ही लेते लेते तेरा नाम ही लेते लेते इस तन से निकले प्राण, इस तन से निकले प्राण करता रहूं गुणगान मुझे दो ऐसा वरदान। भगवान परमात्म्याचं भजन, भगवान परमात्म्याचं नामस्मरण, भगवान परमात्म्याचे गुणगान आपल्या मुखातून झाले पाहिजे। हेच जीवनाचं खरं तत्व आहे, सार आहे। याच्यामध्येच जीवन आपण तरुण जाणार आहोत हे कळण्यासाठीच भगवान परमात्म्याची ही कथा आपण श्रवण करतोय। भगवान भोलेनाथ